नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक भास्कर अंकुश, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, रसिका महाविद्यालय देवणी, जिल्हा लातूर। तर आज आपण या लेक्चरमध्ये BSc प्रथम वर्षासाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर आपण पाहणार आहोत। त्या चॅप्टर मधील काही कन्सेप्ट आपण ऑफलाइन मध्ये वर्गामध्ये शिकवले आहेत ऑफलाइन पद्धतीने, आणि आता ही ओमायक्रॉन हा कोविडचा तिसरी लाट आल्यामुळे आपण ऑनलाइन क्लास घेत आहोत। Now the ongoing chapter of our unit 2 is the basic concepts of organic chemistry, and in this unit 2 these some terms of this chapter we have seen। याच्या अगोदर आपण ह्या काही गोष्टी या समोर जी स्लाइड मध्ये दिसते तुम्हाला त्यापैकी जे राईट केलेले आहेत ते आपण वर्गामध्ये शिकलेलो आहोत, आणि कार्बिन पर्यंत संपलेला आहे, आणि नायट्रिन पासून इथून पुढे या चॅप्टर मधल्या पॉइंट्स आपण ऑनलाइन पद्धतीने शिकणार आहोत। इन प्रीवियस सम लेक्चर्स वी हैव सीन दिस बेसिक टर्म्स substrate, reagent, product, intermediate, etc., types of reagent, electrophilic, nucleophilic reagents, and notation or types of arrow, reaction intermediate. We have seen carbocation, carbanion, free radical, out of which this carbocation, carbanion, and free radical we have seen on the preparation, structure and stability of these three intermediate, and only introduction of this carbene, nitrene and benzene is included in our syllabus। आपल्या सिलेबस मध्ये हे वरील तीन साठी त्याचे इंट्रोडक्शन, स्ट्रक्चर, स्टॅबिलिटी, इवन आपण याच्यामध्ये फॉर्मेशन सुद्धा किंवा त्याचं कसं तयार होतं हे फॉर्मेशन सुद्धा बघितलेलं आहे। कार्बोकॅटायन, कार्बेनियन आणि फ्री रॅडिकल, कार्बिन, नायट्रिन आणि बेन्झीन। तर याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये जे आपण कार्बिन बघितलेलं आहे, कार्बिन मीन्स व्हॉट? इट इज द बायव्हॅलंट न्यूट्रल कार्बन स्पेसीज हॅव्हिंग 2 बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन and 1 non-bonding pair of electron. It is exist in 2 states, or there are 2 types of carbene, singlet carbene and ट्रिपलेट कार्बिन। सिंगलेट कार्बिन मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन हे पेअर्ड असतात, एकाच ऑर्बिटल मध्ये असतात, आणि ट्रिपलेट मध्ये हे दोन्ही जे काही नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहेत हे अनपेअर्ड असतात किंवा सेम स्पिन मध्ये वेगवेगळ्या ऑर्बिटल मध्ये असतात। नाउ दिस नायट्रिन, आता याच्यानंतरचं आपल्याला बघायचं नायट्रिन आणि बेन्झाईन। या लेक्चर मध्ये आपण हे दोन रिएक्शन इंटरमिडिएट बघणार आहोत, आणि त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये मग आपण इलेक्ट्रॉन मोबिलिटी, इंडक्टिव्ह इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट हे पुढील लेक्चर मध्ये पाहू। तर चला या लेक्चर मध्ये आज आपण पाहणार आहोत नायट्रिन्स। नायट्रिन जसं कार्बिन मध्ये काय होतं, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर कार्बनला 2 बॉन्ड आणि एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो। कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, नायट्रोजनची व्हॅलन्सी आहे 3, तर नायट्रोजनला यामध्ये एकच बॉन्ड असतो आणि बाकीचे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात। Nitrene is the nitrogen analogous of the carbene. This species is a neutral nitrogen having 2 non-bonded electron pair and 1 bonding pair of electron. Total here nitrene मध्ये नायट्रोजन वरती 6 इलेक्ट्रॉन असतात, त्यापैकी 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड तयार होतो आणि बाकीचे 4 इलेक्ट्रॉन हे जोडीमध्ये असतात किंवा लोन पेअरच्या फॉर्म मध्ये असतात। दिस नायट्रोजन इन नायट्रिन, दिस Rn, it represented by Rn, and 2 pair of electron is present on this nitrogen atom.
इट इज अ अॅनालॉगस ऑफ कार्बिन, म्हणजे कार्बिन सारखाच असतो. जसं कार्बनवर एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतो तर इथं 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे बघा टोटल याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन असतात. 2 इथले 2 आणि ह्या बॉन्ड मध्ये एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. असे किती झाले? वेगवेगळे 2 4 व्यतिरिक्त 6 इलेक्ट्रॉन असतात. त्यापैकी एक बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन आहे ती बॉन्डिंग आहेत, बाकीचे 4 हे नॉन बॉन्डिंग आहेत. तर याचे टोटल इलेक्ट्रॉन झाले या नायट्रोजनच्या साईडला 6 इलेक्ट्रॉन झाले. म्हणून हे लेस स्टेबल असतो, म्हणून ह्यालाच इंटरमिडिएट म्हणतात. इंटरमिडिएट काय? शॉर्ट लाइव्ड स्पेसीज असतात, जे की रिएक्टंट, स्टार्टिंग मटेरियल आणि फायनल प्रोडक्ट याच्यामध्ये रिएक्शन पाथ मध्ये हे तयार होतात. याच्यामध्ये कुठल्याही स्पेसीजच्या ऑक्टेट मध्ये किंवा आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये व्हॅलन्स सेल मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन असतील then it is more stable because its octet is completed. And now in this case the outermost cell or orbital of this nitrogen has 6 electron, 2 plus 2 plus 2, that is 6 electron. Therefore 2 electron less for the octet, therefore it is less stable. Nitrogen is a uncharged, याच्यावर कुठलाही चार्ज नसतो, युनिव्हॅलेंट, याला एकच बॉन्ड आहे आणि याच्याकडे टोटल 6 इलेक्ट्रॉन असतात. याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणून हे अनसॅटिस्फाईड ऑक्टेट असल्यामुळे इट इज ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. ऑल्सो इट कॅन ऍक्ट एज अ इलेक्ट्रोफाइल. द सिम्पलेस्ट नायट्रीन इज HN. It is called as imidazole. The nitrine has the following general structural formula RN and like this one. Now we will see how it is formed. There are two common ways for the formation or generation: by the decomposition of azide or alkyl azide in presence of heat or light. हे N3R किंवा RN3 असं याचा फॉर्म्युला आहे. तर हे पाहू शकता तुम्ही. तर इन दिस केस R सिंगल बॉन्ड, N डबल बॉन्ड, N डबल बॉन्ड, N मायनस. नायट्रोजनची व्हॅलन्सी असते 3 असते. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, इथं 4 बॉन्ड झाल्यामुळं याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2 बॉन्ड आहेत, म्हणून याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. नाउ दिस अंडरगोज alkyl azide or azide undergoes a decomposition reaction in presence of light or heat. It gives this nitrine with the evolution of nitrogen gas. The second one method, by action of bromine in presence of a base on primary amide, that is called as Huffman bromoamide reaction, in which what CO2 is liberated here. This is the reaction. Next one, that means when acid amide undergoes a reaction, that this is the decarboxylation reaction or decarbonation reaction. CO is removed from this one. याच्यामधून काय होतं? हे RC डबल बॉन्ड O आणि NH2 याला म्हणायचं ऍसिड अमाइड. हे ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यामधून CO काढून टाकला जातो, RN तयार होतो. या पूर्ण रिएक्शन मध्ये R ट्रिपल बॉन्ड किंवा RN हा नायट्रीन हा इंटरमिडिएट तयार होतो. दिस गिव्स दिस वन, and when it undergoes, this is the N bromo acid amide, it undergoes reaction in presence of base, it gives this one, and with this bromine acts as a leaving group, then we get acyl nitrine, and it undergoes a rearrangement reaction like this, migration of this alkyl group from carbonyl carbon to this nitrogen atom, and we will get this one is a isocyanide. On hydrolysis we get amine. This is the overall Huffman bromoamide reaction in which this nitrine is formed in this reaction. And the unsubstituted nitrines, ह्याच्या अगोदर जे बघितलं होतं ते अल्किल नायट्रीन होता. तर नुसतं नायट्रीन किंवा इमिडोजेन अशा प्रकारचं नायट्रीन हे कशापासून तयार होतं? बाय फोटोकेमिकल रिएक्शन और फोटोलायसिस. फोटोलायसिस म्हणजे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड एज फोटोलायसिस,
and the breaking of any bond in presence of heat is called as thermolysis. And this unsubstituted nitrine is obtained by the photochemical reaction or photolysis of amine, this N2H2, that is hydrazine, and N3H, that is hydrogen azide. These are gives on photolysis the unsubstituted nitrines. Now about the stability of nitrine. हे बघा, आता स्टॅबिलिटी कधी वाढते आणि कधी कमी होते नायट्रिन. नायट्रिन मध्ये नायट्रोजन वर 6 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी त्याला अजून 2 इलेक्ट्रॉन पाहिजे तर तो स्टेबल होईल. म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर त्या नायट्रिनची स्टॅबिलिटी वाढत जाईल. आणि जर ऑलरेडी त्याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, आधीच 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत आणि परत त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर परत अजून त्याची स्टॅबिलिटी काय होईल, डिक्रीज होईल. Therefore, the presence of electron donating group like alkyl, NH2, OH, etc. on the side chain, then it increases the stability of nitrine, while the presence of electron withdrawing group on this nitrine or side chain of nitrine decreases its stability. तर हे आहे नायट्रिन. याच्या अगोदर आपण बघितलं कार्बोकॅटायन, कार्बेनियन फ्री रॅडिकल आणि कार्बिन. या लेक्चर मध्ये आपण बघितलं आहे नायट्रिन. आता एक रिएक्शन इंटरमिडिएट राहिला तो म्हणजे बेन्झाईन, तर तो आपण पाहणार आहोत. बेन्झाईन इज नथिंग बट, जो काही बेन्झीन असतो, बेन्झीन मध्ये 3 पाय बॉन्ड असतात मधल्या साईडला, त्याच्यात एक एक्स्ट्रा अजून एक पाय बॉन्ड असतो साईडला कुठल्याही डबल बॉन्डच्या तिथं, म्हणजे एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, त्यालाच काय म्हणायचं, बेन्झाईन. बेन्झीन ENE, तर इथं YNE म्हणजे एक ट्रिपल बॉन्ड असेल, म्हणजेच कुठलेही बेन्झीन मधले 2 ऍडजेसेंट कार्बनवरचे 2 ॲटम हायड्रोजन असतील किंवा 2 सबस्टिट्यूएंट जर काढून टाकले तर त्यापासून बेन्झाईन हा तयार होईल. द 1,2-डिहायड्रोबेन्झीन, जर बेन्झीनचा फॉर्म्युला आहे C6H6, तर बेन्झाईनचा फॉर्म्युला त्यामधले 2 हायड्रोजन कमी करायचे C6H4, अँड इट्स डेरिव्हेटिव्ह आर कॉल्ड एज बेन्झाईन और अराईन्स, अँड द सिम्पलेस्ट मेंबर इज बेन्झाईन. बेन्झाईन इज हायली रिएक्टिव्ह इंटरमिडिएट. हे बघा, बेन्झीन मध्ये हे फक्त 3 बॉन्ड असतात मध्ये पाय, तर इथला एक हायड्रोजन काढला तर असा बेन्झाईन तयार होतो. याचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये हा मधला एक नॉर्मल पाय बॉन्ड असतो आणि हे दुसरा जो असतो बाहेरचा तो ॲबनॉर्मल असतो, मधल्यासारखा नाही. मधले पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग असतात, डिलोकलायझेशन होऊ शकतं, परंतु हे बाहेरचा रेझोनन्स मध्ये जात नाही किंवा डिलोकलायझेशन होत नाही. अँड दिस बॉन्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द sp2 ऑर्बिटल्स. इट इज दिस ऑर्बिटल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ मॉलिक्यूल. मॉलिक्यूलच्या परपेंडिक्युलर हे 2 ऑर्बिटल असतात. नाउ it is neutral in reaction intermediate. It is obtained from the benzene ring by removing any 2 adjacent group. इथला आणि इथला किंवा इथल्या 2 साइडचे एकमेकाच्या ऍडजेसेंटचे 2 ॲटम काढले ऑर्थो पोझिशनचे, तर त्यापासून आपल्याला बेन्झाईन हा रिएक्शन इंटरमिडिएट तयार होतो. जनरली हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, एरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये बेन्झाईन हा इंटरमिडिएट तयार होतो. बेन्झाईन इज एरोमॅटिक इन नेचर. यामधले पाय बॉन्ड जसेच तसे राहतात, म्हणून याच्यामधली एरोमॅटिक नेचर हे डिस्टर्ब होत नाही. देर आर 2 टाइप्स ऑफ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड हिअर इन दिस सोडा अमाइड बेस आहे, इथला प्रोटॉन काढून घेतो आणि इथं इलिमिनेशन रिएक्शन होऊन याच्यामध्ये बेन्झाईन हा इंटरमिडिएट तयार होतो. इथला हायड्रोजन मधले इलेक्ट्रॉन इथं जातात आणि हे Cl निघून जातो आणि इथं बेन्झाईन तयार होतो. अशाच प्रकारे हिअर this decomposition of benzene diazonium ortho कार्बोक्सिलेट इथं सुद्धा तसंच होतं. हा CO2 निघून जातो, इथले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इथं जातात, हा N2 अझाईड निघून जातो, त्यापासून सुद्धा आपल्याला बेन्झाईन हा इंटरमिडिएट तयार होतो. अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे नायट्रिन्स आणि बेन्झाईन. या ऑनलाईन मध्ये व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, फास्ट टाइम जातो, म्हणून आपल्याला फास्ट घ्यावं लागतं. इथं नोट्स आपण पुस्तक अवेलेबल आहेत, पण ते